हां देखिए बहुत ही बढ़िया क्वेश्चन आहे ये. हां इकडे लक्ष द्या. आता कसं सॉल्व करायचं. आता हा वर्गमुळात 13चा घात 5 - 6 बरोबर 13चा घात 3. आता इथं वर्गमूळ आहे तर याला जसंचं तसं लिहायचं. 13चा घात 5 - 6 बरोबर याला लिहायचं ब्रॅकेटमध्ये. आला लक्षात. याला ब्रॅकेट देऊन हा इथं वर्गमुळात आहे म्हणून इथं ब्रॅकेटचा वर द्यायचं 2. जर इथं 3 असता तर इथं 3 आला असता. इथं 4 असता तिथं 4 आला असता. इथं 5 असता तिथं 5 आला असता. समजला. पण आता इथं काय आहे. काहीच नाही आहे. इथं काहीच नाही म्हणजे 2 असते लक्षात ठेवायचं. इथं द्यायचं 2 बरोबर 13चा घात 3 त्याचा घात 2 बरोबर. मग आता हा 2 आणि हा रूट कॅन्सल होतो. मग 13चा घात 5 - 6 बरोबर 13चा घात 3 दुनी 6. मग हे बघा हे बेस समान आलेला आहे इथं. मग काय करायचं की 5m - 6 बरोबर 6. तर 5m बरोबर 6 हा मायनस तिकडे गेल्यावर काय होणार प्लस 6. तर 5m बरोबर 12. तर m बरोबर 12/5. तर m ची व्हॅल्यू किती आली 12/5. हा फाइनल आंसर आलेला है. समझला. इस प्रकार से आपको सॉल्व करना है. बहुत ही सरल क्वेश्चन है. सिंपल तरीका है सॉल्व करने का. बस एक बार सिर्फ रूल देखिए क्या बोल रहा है और सॉल्यूशन करते समय आपको ध्यान में रखना है कि किस तरीके से सॉल्यूशन करना है. ठीक है.